भी कुछ नया सीखने को मिलता है। ट्राई टू लर्न द थिंग, बढ़िया होना है और आप लोगों को आना है। पण याच्यासाठी तुम्हाला एक सेंटर लाईन ड्रॉ करावी लागते. सेंटर ड्रॉइंग कशी करायची, ती सेंटरला एकदम सेंटरला नाही करायची, ती खाली करायची थोडीशी किंवा वरती करायची. सेंटरला कधी स्लिपिंग लाईन ड्रॉ नाही करायची. म्हणजे काय होतं, पेज डिवायडेशन होतं, एक स्काय पार्ट आणि एक ग्राउंड पार्ट. अलग लक्षात, त्याच्याने तुम्हाला सोपं जातं. जेव्हा तुम्ही मेमरी ड्रॉइंग हा सब्जेक्ट करता, एलिमेंटरी इंटरमिजिएटला बसता, जी मुलं बसतात त्यांना माहीत असेल मेमरी ड्रॉइंग. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्युमन फिगर काढावं लागतं, खेळणारी मुले, तुमची सहल, अशा गोष्टी भरपूर काय करावं लागतं ना. त्यासाठी तुम्हाला सुद्धा जसा मी कलर देत जाईल ते स्पॉइल होत चालेल, कारण मी मुलं केलेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा स्कायमध्ये कसे या दिवसात मान्सून सीझनमध्ये वेगवेगळे टाईपचे फ्लावर येतात, तर याच्यात सुद्धा तो आपल्याला रिझल्ट घेते. या अशा मुलं केल्यामुळे आपण कलर सोडलेले वेगवेगळे रिझल्ट येतात. जसे आपण आता स्कायची बघतो, तर तसे तुम्हाला याच्यात सुद्धा रिझल्ट येतो. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपल्याला शोधावं लागतात, कसे बनवायचे ते शिकता आपण. त्याच्यामध्ये त्या पानांचा आकार कसा असतो, त्याचे टेक्स्चर कसं असतं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या लँडस्केपमधून शिकायला मिळतात. आणि आपल्याला ह्या गोष्टी शिकल्यानंतर याचा उपयोग बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला अप्रत्यक्ष त्याचा होत असतो. आपल्याला कलर कॉम्बिनेशन समजतं, कलर कॉम्बिनेशन कसं पाहिजे, दोन्हीचं कॉन्ट्रास्ट पाहिजे का पूर्ण एकसारखं पाहिजे, त्याच्यावरती आपण जास्त ऑब्झर्वेशन आपण शिकत असतो.